आपण सगळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी परिचित आहातच। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही देशभरातली जगातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना आहे, जी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं, विद्यार्थ्यांच्या एकूण डेव्हलपमेंटसाठी काम करते। या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रांत अधिवेशन दरवर्षी आपलं एक प्रांत अधिवेशन होतं। आपला जो कोकण प्रांत आहे म्हणजे पालघर पासून गोव्यापर्यंत, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा अशा पूर्ण पट्ट्यातून विद्यार्थी जे आहेत विविध तालुक्यातून, सर्व तालुक्यातून, सर्व महाविद्यालयातून विद्यार्थी एकत्र येतात 3 दिवसांसाठी आणि त्या माध्यमातून विविध विचार विनिमय, शैक्षणिक क्षेत्राबद्दल असेल, विविध सामाजिक विषयांबद्दल असेल, असं एक प्रांत अधिवेशन आपलं दरवर्षी होतं। या वर्षीचं 59वं प्रांत अधिवेशन हे आपल्या सिंधुदुर्गात, आपल्या सावंतवाडीत होणार आहे। त्याच्याबद्दल सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। 59वे कोकण प्रांत अधिवेशन हे सावंतवाडी इथे 27, 28, 29 डिसेंबर रोजी होणार आहे। आपलं भोसले नॉलेज सिटी जो कॅम्पस आहे तिकडे हे अधिवेशन जे आहे ते 3 दिवसाचं अधिवेशन होणार आहे। तर या एकूण अधिवेशनात काय होतं तर पूर्ण या वर्षभराची जी प्रांताची कार्यकारिणी आहे त्या प्रांताची कार्यकारिणी या अधिवेशनात डिक्लेअर केली जाते। त्याचे प्रांत अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष असतील, प्रदेश मंत्री असतील आणि पूर्ण प्रदेश कार्यकारिणी जी आहे ती विद्यार्थ्यांची आणि प्राध्यापकांची कार्यकारिणी या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण घोषित करतो। या अधिवेशनात एकूण पूर्ण प्रांतातून पालघर पासून गोवापर्यंतचे विद्यार्थी जे आहेत ते याला अपेक्षित असतात। विद्यार्थी प्रतिनिधी जे त्या भागात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करतात, ऍक्टिव्हली काम करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं असेल, विविध उपक्रम राबवणं असेल, असे सगळे विद्यार्थी या अधिवेशनासाठी अपेक्षित असतात। या अधिवेशनात एकूण विविध सत्र चालतात। त्यामध्ये उद्घाटन असेल, या अधिवेशनाचं उद्घाटन होतं। त्यानंतर नवीन कार्यकारिणी जी आहे या वर्षभराची म्हणजे 24-25 ची जी कार्यकारिणी आहे ती या अधिवेशनात डिक्लेअर केली जाते आणि ती मग पूर्ण वर्षभर काम करते। यामध्ये विविध भाषण सत्र आपण आयोजित करतो, विविध विषयांवरती, शैक्षणिक असेल, विविध सामाजिक विषय असतात, विद्यार्थ्यांचा एकूण विकास असेल याबद्दलचे विविध भाषण सत्र या अधिवेशनात होतात। त्याचबरोबर आपला जे मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं। तर आपल्या कोकण पट्ट्यात जे विद्यार्थ्यांना प्रश्न विविध पडलेले असतात, विविध विषयांवरती, विद्यापीठाचे असतील, सरकार लेवलचे असतील, असे शैक्षणिक विषयातले विविध प्रश्न घेऊन आपण शैक्षणिक प्रस्ताव या अधिवेशनात पारित करतो की पूर्ण वर्षभर आपण कुठल्या विषयांवरती या 2025 वर्षात आपण काम करणार आहोत याबद्दलचा शैक्षणिक प्रस्ताव, काही सामाजिक प्रस्ताव पण आपण या अधिवेशनात पारित करतो की ज्यामध्ये एकूण सामाजिक विषयाबद्दल आपल्याला संवेदना आहे तर त्या कुठल्या विषयात आपण काम करणार आहोत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून, अशा प्रकारे आपण प्रस्ताव पारित या अधिवेशनात केलं जातं। एक मोठी भव्य शोभायात्रा या अधिवेशनात आपण काढतो। या सावंतवाडीत होत असल्यामुळे सावंतवाडी शहरात ती एक शोभायात्रा निघेल। त्या शोभायात्रेत पूर्ण प्रांतातून आपले विविध संस्कृती, आपले वेशभूषा असेल, असं सगळं घेऊन विद्यार्थी आलेले असतात। ते आपल्या लोकल संस्कृती त्यांची प्रदर्शन त्यांचे करतात आणि एक मोठी शोभायात्रा जी आहे ती शोभायात्रा निघते आणि ती शोभायात्रेचं रूपांतर हे नंतर भव्य जाहीर सभेत होतं, जिथे आपले छात्रनेते जे आहे ते विविध विषयांवरती भाषण करतात। तर अशी शोभायात्रा आणि त्याचबरोबर मग 29 तारखेला याचा संध्याकाळी समारोप या पूर्ण अधिवेशनाचा होतो। समारोपासोबतच आगामी दिशा आपली जी आहे ती डिक्लेअर केली जाते की पुढच्या येणाऱ्या वर्षभरात म्हणजे पुढचं अधिवेशन जे होईल तोपर्यंत आपण कुठल्या कुठल्या विषयांवरती कुठले कार्यक्रम घेणार आहोत, काही उपक्रम घेणार असेल, अशा सगळ्या विषयावरती या अधिवेशनाच्या आगामी दिशेत आपण मांडली जाते। जे नवीन प्रदेश मंत्री या अधिवेशनात असतात त्याच्यामार्फत ती आगामी दिशा आपण या अधिवेशनात हे देतो। या अधिवेशनात येण्यासाठी आपलं दरवर्षी 1 वर्षाचं अधिवेशन जे आहे ते राष्ट्रीय अधिवेशन मोठं केलं जातं। मागच्या वर्षीचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली इथे झालं होतं, साधारण 10,000 संख्येचं, आणि 1 वर्ष अधिवेशन हे प्रत्येक प्रांत स्तरावरती अधिवेशन आपलं होत असतं। देशभरात 44 एकूण प्रांत आहेत, त्यातला आपला कोकण प्रांत जो आहे त्याचं प्रांत अधिवेशन हे मोठं यावर्षी आपण सावंतवाडी घेणार आहोत। अत्यंत चांगली बातमी आहे की पहिल्यांदाच सावंतवाडीमध्ये हे अधिवेशन जे आहे या गेल्या 60 वर्ष झाली आपलं प्रांताचं अधिवेशन होत आहे, पण पहिल्यांदाच आपल्याला ही संधी मिळालेली आहे। सावंतवाडीतले पण आपले अभयचे कार्यकर्ते सगळे हे अधिवेशन घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत। त्याचबरोबर पूर्ण कोकण पट्ट्यातील पण विद्यार्थी हे या अधिवेशनाला येण्यासाठी खूप उत्सुक आहेत, या अधिवेशनात सहभाग घेण्यासाठी। यात एकूण तुम्हाला विविधता बघायला मिळते की पालघर सारख्या जनजाती क्षेत्रापासून मुंबई सारख्या एकदम डेव्हलप शहरापर्यंत
MMRDA रिजन असेल, ठाणे कल्याण रिजन असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल आणि गोवा सुद्धा आपण कोकण प्रांतात घेतो. गोव्यातून पण विद्यार्थी जे आहेत हे 3 दिवस एकत्र येतात, एकमेकांसोबत राहतात आणि एकूण त्यांच्या संस्कृतीचं आदान प्रदान जे होतं आणि एकूण शैक्षणिक विषयावरती एकूण या 3 दिवसात चर्चा होते. या अधिवेशनासाठी आपण एक स्वागत समिती बनवतो. त्या स्वागत समितीची मी या ठिकाणी घोषणा करतो. आपल्या स्वागत समिती जे आहे त्या स्वागत समितीचे अध्यक्ष जे आहेत ते श्री अतुल पै काणे हे या स्वागत समितीचे अध्यक्ष असतील. अतुलजींचा मी थोडक्यात परिचय करून देतो. श्री अतुल पै काणे हे पॉवर इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग व हार्वर्ड बिझनेस स्कूल अमेरिकामधून ऑनर प्रेसिडेंट मॅनेजमेंट प्रोग्राम पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. अतुलजींनी गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष, CII गोवा काउन्सिल पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष, MSME पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष व इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स वेस्टर्न इंडिया काउन्सिल गोवा डेस्कचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्यांचे निर्वहन केले आहे. पै काणे ग्रुपने अलीकडेच त्यांच्या सावंतवाडी बांदा वर्क्समध्ये जगातील पहिल्या GRP कॅनोपिड मध्ये मध्यम क्षमतेच्या जेनसेटचे अनावरण करून आणखी एक यशस्वी पाऊल टाकले आहे. तर असे श्री अतुलजी जे आहेत ते या स्वागत समितीचे अध्यक्ष असतील. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59व्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष अशी त्यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. त्याचसोबत एक या स्वागत समितीचे सचिव जे आहेत त्यांची पण मी घोषणा करतो. श्री अतुल सुधाकर काळसेकर. अतुलजी जसे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 1986 पासून संपर्कात असून मूळ तसे मध्य मुंबईचे कार्यकर्ते आहेत. मुंबई महानगर सहमंत्री, तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्य संयोजक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महाविद्यालय प्रमुख अशा जबाबदाऱ्यांचे त्यांनी निर्वहन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकमध्ये 2014 पासून संचालक व 2022 पासून सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अशी जबाबदारी आहे व महाराष्ट्र पेट्रोकेमिकल महामंडळाचे अध्यक्ष आहेत. सावंतवाडी बांदा येथे गेली 26 वर्षे स्वतःचा व्यवसाय आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59व्या कोकण प्रांत अधिवेशनाचे स्वागत समितीचे ते सचिव अशी त्यांच्याकडे या अधिवेशनात जबाबदारी आहे. त्याचबरोबर चिन्मयी प्रभू खानोलकर जी आहे ती आपली या अधिवेशनाची व्यवस्था प्रमुख अशी तिच्याकडे जबाबदारी आहे. मूळ सिंधुदुर्गातलीच कार्यकर्ता आहे. 2021 पासून आपल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करते. जिल्हा सहसंयोजक अशी तिच्याकडे जबाबदारी आहे. मी यापुढील सूत्र आपले स्वागत समिती सचिव श्री अतुलजी यांच्याकडे सुपूर्द करतो. विस्तृतपणे अधिवेशन मांडलेलं आहे. माझ्यासाठी खरं म्हणजे हा बहुमान आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं एवढं मोठं अधिवेशन होतं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा प्रांत हा कोकण प्रांत आहे. ज्याच्यामध्ये मुंबई महानगर येतं, पालघरपासून बांद्यापर्यंतचे सगळे जिल्हे येतात आणि गोवा स्टेट एक त्याच्यामध्ये ॲड होतं. आणि असं जवळजवळ या सगळ्या प्रांतातना 1000पेक्षा जास्त विद्यार्थी पदाधिकारी, प्रतिनिधी पदाधिकारी जे वेगवेगळ्या पदांवर विद्यार्थी परिषदेचं काम करतात हे या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत. आणि माझ्या हिशोबाने एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी संपूर्ण राज्यातले येण्याचा हा पहिलाच घटना असेल विद्यार्थी परिषदेसाठी. त्यामुळे आम्ही त्याच्या स्वागताची जोरदार तयारी करतोय. अजून जवळजवळ 1.5 महिना आहे. 1.5 महिन्यामध्ये अनेक लोक या स्वागत समितीमध्ये आता ॲड होतील. आपल्या सावंतवाडीतले अनेक डॉक्टर्स, वकील, प्रतिष्ठित लोक, मुख्याध्यापक अशा सगळ्यांना एकत्र घेऊन हे अधिवेशन या ठिकाणी संपन्न होईल. मी त्यातलं सगळ्यात मोठा पॉईंट जो आहे ना की ज्याचा उल्लेख संकल्पने केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले हे विद्यार्थी जेव्हा आपल्या कोकणामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने येतात आणि आपल्या सावंतवाडीतली आणि कोकणातली विविधता बघणार आहेत, त्याचा एक मोठा फायदा भविष्यामध्ये आपल्या पर्यटन व्यवसाय आणि बाकीच्या व्यवसायावर त्याचा दिसेल. त्यातनं म्हणजे आमच्या डोक्यात आहे की केसरीचं ॲक्वेरियम जे आहे म्हणजे रवींद्र चव्हाण साहेबांचं, तिथे सगळ्यांना आवर्जून त्यांना भेट देणं की जेणेकरून ते परत जातील तेव्हा सांगतील की कोकणामध्ये काहीतरी वेगळं होते किंवा हा राजवाडा जो आहे. आता सकाळपासून बघतोय जवळजवळ 250-300 विदेशी पर्यटक या ठिकाणी आज आलेले आहेत. म्हणजे सावंतवाडीतली खेळणी आहे, सावंतवाडीतली एक वेगळी संस्कृती आहे. या सगळ्या गोष्टी या निमित्ताने महाराष्ट्रात सर्वदूर जातील अशी यामागची एक कल्पना आहे. म्हणजे विद्यार्थी परिषद ही तुमच्या दृष्टीने नवीन असेल कदाचित पण गेली 75 वर्ष काम करणारी संघटना आहे. म्हणजे अनेक आंदोलनं म्हणजे आपल्याला की कदाचित काही जणांना माहिती असेल तर
म्हणजे वेगळं रूप विद्यार्थी परिषदेचं एकेकाळी सावंतवाडीने बघितलं असेल. म्हणजे आयुर्वेदिक कॉलेजचं प्रदीर्घ लढा दिलेला लढा आंदोलनाचा असेल, स्पीकर कॉलेजचा असेल, किंवा ते झेंडा आंदोलन सिंधुदुर्ग किल्ल्यावर झालं, त्या झेंडा आंदोलनाची सुरुवाती विद्यार्थी परिषदेने केलेली होती. की त्याच्यानंतर तो कायमस्वरूपी झेंडा सिंधुदुर्ग किल्ल्यावर लागला. पॉलिटेक्निकचे विषय असतील किंवा वेगवेगळ्या बीएड कॉलेजचे विद्यार्थ्यांचे, डीएड कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न करून लढा असेल, असे आंदोलनात्मक विषय विद्यार्थी परिषदेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप चांगले कार्यकर्ते तयार केले जातात. म्हणजे एक वेगळा आयाम आम्ही स्टुडंट फॉर डेव्हलपमेंटच्या निमित्ताने डॉक्टर प्रसाद देवधर जे आमचे पूर्व कार्यकर्ते आहेत, त्यांनी SMDची सुरुवात केली. त्याच्यातनं भगीरथची स्थापना, आणि भगीरथचा एक मोठा वटवृक्ष आपण सगळे बघतोय, तोही आमचा विद्यार्थी परिषदेचाच कार्यकर्ता आहे. हर्षदा देवधर असेल, डॉक्टर शेखर कार्लेकर असतील, असे अनेक नावं मी सावंतवाडीतली घेऊ शकतो. गणपती डॉक्टर असतील, की ज्यांनी या चळवळीशी एकत्र आले आणि नंतर पुढे जोडले गेले. मी एकटाच नाही, माझ्याबरोबर प्रभाकर सुद्धा असू शकतो, की जो तंत्रशिक्षण विद्यार्थी परिषदेनं नंतर पुढे वेगवेगळ्या कामांमध्ये जोडला गेलेला आहे. त्यामुळे असे अनेक मोठे कार्यकर्ते या निमित्ताने या सगळ्या व्यवस्थेमध्ये असणार आहेत. आणि एक वेगळा विषय म्हणजे शोभायात्रा तर 100% बघण्यासारखी असेल, आणि शोभायात्रेनंतर जाहीर सभा, राजकीय पक्षांच्या जाहीर सभा तुम्ही बघितल्या असतील, पण एखाद्या विद्यार्थी संघटनेची जाहीर सभा ही बघण्यासारखी सभा असते, आणि ती गांधी चौकात जाहीर सभा होणार. तोही एक वेगळा अनुभव सावंतवाडीकरांना मिळणार आहे. मी या निमित्ताने तुम्हालाही आवाहन करतो की ह्या अधिवेशनाला नीट चांगली प्रसिद्धी द्यावी, आणि त्याचबरोबरीने लोकांपर्यंत हा विषय चांगल्या पद्धतीने पोचवावा. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर हे आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची दरवर्षी प्रांत अधिवेशन आपण आयोजित करतो. इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. म्हणजे दरवर्षी हे यावर्षीचं 59वं प्रांत अधिवेशन आहे. हे अधिवेशन आपण अशा प्रत्येक प्रांतात, म्हणजे देशभरातल्या 44 प्रांतामध्ये त्यांचे प्रांत अधिवेशन होत असतात. याचा आणि सिनेटचा काहीही संबंध नाही आहे. हे अधिवेशन आपण दरवर्षी घेतो, डिसेंबर महिन्यात घेतो. मागच्या वर्षी दिल्लीला झाली होती, त्या अगोदर कल्याणला आपलं हे अधिवेशन झालं होतं, 57वं अधिवेशन. आणि कोकणात घेण्याचं कारण नाही, संकल्प सांगतो ते बरोबर आहे, पण असा जेव्हा मोठा कार्यक्रम होतो एखाद्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या प्रांतामध्ये, त्याचा सर्वदूर पुढच्या काही वर्षभर परिणाम होत असतो. आता या निमित्ताने मी सहज बघितलं की 13 प्रकारच्या व्यवस्था आहेत. आता अवधूत बसल्या त्या ठिकाणी, अवधूतकडे उभारणे आणि भोजन असं डिपार्टमेंट. चिन्मयी आहे, चिन्मयी सुषमा खानोलकर, म्हणजे चिन्मयीकडे या सगळ्या व्यवस्थेचे इन्चार्ज आहेत. म्हणजे या निमित्ताने 100 म्हणजे जे मॅनेजमेंट स्कूलमध्ये जाऊन सुद्धा शिकू शकणार नाही असं शिक्षण या निमित्ताने मिळतं. म्हणजे निवास व्यवस्था उभी केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी, टॉयलेट्स उभे करणार, भोजन कक्ष आहे, काय मोठं म्हणजे प्रदर्शनी मांडणार, म्हणजे सावंतवाडीतल्या विविध गोष्टी ज्या आहेत ना त्या तिथे त्यांना बघायला मिळेल. म्हणजे पर्यटन असं पाहायला उद्देश, म्हणजे त्याच्या म्हणणं नेमकं काय होणार आहे, त्यातून काय घडणार, नाही कोकणात काय कमी आहे बुवा हे आणि मांडूया. त्याहीपेक्षा काय कमी आहे कोकणात? नाही, कोकणात काय कमी असेल तर कोकणात चांगलं काही दाखवणं पाहिजे. कमी आहे तर पर्यटन झालं, पर्यटन झालं. आणि याहीपेक्षा ना अखिल भारतीय अतुल हे लक्षात घे की आपल्याकडे कोकणात काय म्हणजे स्पर्धा परीक्षा, बरोबर की नाही, हे सगळं आहे. स्पर्धा परीक्षा आपले विद्यार्थीच नाही अधिकारी, काही ठराविक जातात इथपर्यंत ठीक आहे. जे श्रीमंत वडील आहेत त्यांचे सुद्धा डॉक्टर, इंजिनियर हे सोडले तर नाही. डॉक्टर, इंजिनियर आणि काही वकील हे सोडले तर नाहीत ना अधिकारी आपल्याकडे. हातावर मोडणं इतकेच आहे. असं काहीतरी नवीन घडणार का आपल्या एका वाक्यात सांगेन त्या सगळ्या विषयामध्ये. ह्या सगळ्या अधिवेशनाचा भविष्यामधल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काम मांडण्याला 100% फायदा. म्हणजे सर्व आताही सगळ्या कॉलेजवर युनिट्स आहेत विद्यार्थी परिषदेची, पण त्यापेक्षाही असा जो मोठा कार्यक्रम होतो तेव्हा ते काम वाढायला 100% ताकद मिळते. आणि त्याहीपेक्षा ह्या 3 दिवसाच्या अधिवेशनामध्ये विचार करा की कॉलेजवर जाणारा विद्यार्थी आपण त्याची चेष्टा करतो, म्हणजे काय तो बिघडला आहे, हे झालं आहे, पण असा विद्यार्थी राष्ट्रीय प्रश्नावर चर्चा करतो, तंत्रशिक्षण एज्युकेशन आहे त्याच्या पॉलिसीबद्दल चर्चा करतो, मेडिकल एज्युकेशनच्या पॉलिसीबद्दल चर्चा करतो, नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल चर्चा करतो. ही चर्चा खरं म्हणजे ह्या यंग पिढीमध्ये होत नाही. मतदान का करायचं ह्यावर जेव्हा बोललं जातं ना, सगळ्यात वाईट कम्युनिटी कुठली असेल ना विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ते पॉलिटिशियन आहे.
कारण राजकारणी लोक म्हणजे ती इमेज झाली आहे. पण याहीपेक्षा हे विद्यार्थी वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहेत ना. या 3 दिवसामध्ये करमणुकीचे कार्यक्रम तिथे होत नाहीये, तिथे चर्चा होते, वेगळे विषय मांडले जातात, त्याच्यावर चर्चा होते. आता भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान ही चळवळ आहे. आता ही याची प्रेरणा काय आहे? त्याचं स्रोत का अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतनं स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट हा एक छोटासा आयाम एवढा मोठा डॉक्टर प्रसाद देवधरांनी केला की त्याला एक मोठं स्वरूप निर्माण झालं. आता हे सगळं जे इन्स्पिरेशन आहे ना, हे अधिवेशनातनं मिळत असतं, या चर्चेतनं मिळत असतं. म्हणजे मला आठवत आहे की मी काम करत असताना सामाजिक समरसता अशी सांगून समजत नाही जात ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरात लावला पाहिजे. आम्ही माझ्या घरात लावला, मी तेव्हा त्यावेळेला लावला, 20-22 वर्ष माझ्या घरात सुद्धा वेगळा, पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला. समरसता वर्ष होतो, समरसता वर्षामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो लावा. म्हणजे अशासारखे संस्कार जे आहेत ना, हे संस्कार ह्या सगळ्या चळवळीतनं मिळत असतात आणि हे खूप दुर्मिळ होत चाललंय आणि त्यामुळे त्याचं संवर्धन करतं. खूप चांगलं मला वाटतं. त्यामुळे थोडं ह्या सगळ्या विषय राजकारण म्हणून विचार करता वेगळ्या विषयाने जरा थोडा अँगलनी बघितलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मोर्चा पण आम्ही नेलेला विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी. मोर्चा म्हणजे प्रसाद देवधर असतील, आयुर्वेदिक कॉलेज शिकत असणारे शेखर कारलेकर असतील, तेव्हा प्रसाद देवधरला आयुर्वेदिक कॉलेज त्यावेळी तिकीट केलं. आम्ही आमच्या कॉलेज त्यावेळी बंद पाडलेलं. असं आता कुठेही दिसत नाही. त्यानंतर म्हणजे विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी जी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद झगडणारी होती ती कुठे न्याय हक्कासाठी नीटचा एवढा मोठा घोटाळा झाला, कुठे विद्यार्थी परिषद दिसली नाही. हे का होतं असं? नाही, जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाला त्यावेळी विद्यार्थी परिषद उभी राहिली आहे. तुम्ही जर मुंबई विद्यापीठातली आंदोलनं बघत असाल, डिबाटूतली आंदोलनं बघत असाल की जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना काही प्रश्न पडले, काही समस्या जाणवल्या, त्यावेळी विद्यार्थी परिषदेने आंदोलन नक्कीच केलेलं आहे. कसं असतं की प्रत्येक त्यावेळीच्या जनरेशन आणि यावेळी जनरेशन मध्ये पण थोडा फरक असतो. तर आता आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारचे पण प्रॉब्लेम्स आणि इश्यूज जे आहेत ते पण आपल्याकडे पुढे येत आहेत. तर त्या दृष्टीने आपल्याला आपले जे आंदोलनाचे माध्यम असतील, हे असतील, आपण सिग्नेचर कॅम्पेन्स करतो, आपण विविध कॉलेजेसमध्ये प्रदर्शन करतो. तर असे आपल्याला माध्यम थोडे चेंज करावे लागतात. पण आंदोलनं आणि तीव्रता जी आहे, जे अग्रेसिव्हनेस आहे तेवढंच चालू हे आहे. त्याचं स्वरूप जे आहे ते कदाचित बदललेलं असेल, त्यात काही शंका नाही. पण विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण कुठेच सोडलेले नाहीयेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी कधी जेव्हा त्याच्याकडून काय आपल्याला विषय आला तो आपण शेवटपर्यंत, जोपर्यंत विषय संपत नाही तोपर्यंत आपण ते विषय घेतो. ते म्हणाले आता पेपर घोटाळे झाले आहेत मधल्या काळात, बरोबर, नीटचा झाला, नीटचा सगळं एवढं देऊनही परत त्यांना परीक्षा आणि परत झालं, बरोबर की नाही? याच्यात कुठे घेतली नाही. नाही, नीट विषयात आपण अखिल भारतीय स्तरावरती पेपर घोटाळे झालेत ना, कितीतरी रात्री पुण्यावरती दिशाहीन झालेले आहेत. गांजा हे वगैरे काय असं अफू वगैरे यासारखं सेवन विद्यार्थी करतात, 11वी-12वीतले विद्यार्थी. यांना जर चांगल्या मार्गाला आणायला पाहिजे वामावर्गातनं, तर अशा वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उभी राहून त्यांना समुपदेशन करायला पाहिजे, चळवळ उभी करायला पाहिजे आणि त्या मुलांना त्यातनं बाहेर काढायला पाहिजे आणि ते संघटना उभी करायला कुठे दिसत नाही. दुसरं काय म्हणतो मी, कोकणात शिक्षणच नाही, त्याच्यासाठी पुन्हा मुंबईला वगैरे जावं लागतं, बरोबर ना? पर्यटन तुम्ही करा हो, पण हे महत्वाचं नाही. कोकणात शिक्षण पाहिजे. शिक्षणाच्या सोयी आपल्या कोकणात काहीच मिळत नाही, पायाभूत सुविधाच नाही कोकणात शिक्षणाच्या. गोव्यात आहे पण कोकणच्या तिकडे गोव्यात विशेषतः जात नाही. मी एक फक्त अगं घेऊ एक घटना सांगतो आणि आपण प्रेस संपू. मी आता ह्याच्या आधीचं गव्हर्नमेंट जे होतं, विनोदजी शिक्षण मंत्री होते. विनोदजी खरं म्हणजे विद्यार्थी परिषदेचे जुने कार्यकर्ते आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि विनोदजी शिक्षण मंत्री होते. शैलेंद्र दळवी तेव्हा म्हणजे महाराष्ट्र प्रांताचा संघटन मंत्री होता आणि विद्यार्थी परिषदेने मोर्चा काढला विनोदजींच्या. आणि तो ज्या तावातावाने मी बाजूला होतो, मी शैलेंद्र ओळखत होतो, विनोद बाजूला होतो, तो ज्या तावातावाने तो विषय मांडत होता ना, तर मला त्याचं कौतुक वाटलं की त्यांनी असं मनात म्हटलं नाही विनोदजी आपलेच कार्यकर्ते होते विद्यार्थी परिषद, त्यांनी ते आंदोलन केलं. विद्यार्थी परिषदेने आंदोलन करताना कोण सत्तेत हे कधीच बघितलं नाही. त्याच्या ठिकाणी त्याच्या वेळेला आताही आंदोलन झाले ना सरकारच्या विरोधात. साधारणतः या अधिवेशनात किती जण सहभागी होते? 1000. याला 3 दिवस या अधिवेशनात येणारे विद्यार्थी तुमच्याकडनं काय घेऊन जाणार आहे ते सांगा.
या अधिवेशनाला काय येणार पर्यटन बघणार, राजवाडा बघणार, economic बघणार, तुमच्याकडे काय घेऊन जाणार आहे? कोकणासाठी काय हवं किमान त्याची चर्चा व्हायला पाहिजे ना. तेच एवढा 60 वर्षांनी होतं आणि कोकणाला त्याच्यात दिशाच मिळाली नाही किंवा विद्यार्थ्यांना त्याच्यातून काय मिळालंच नाही. बरोबर झालं. त्याच वेळी की तुम्ही जसं म्हणला की स्पर्धा परीक्षांमध्ये कोकणातले विद्यार्थी जात नाहीये, मग कोकणात कॉलेजेस आहेत ते स्ट्रेंथन करायचे, अशा सगळ्या विषयांवरती चर्चा होऊन त्याबद्दलचा पण प्रस्ताव पारित करणार आहोत आणि त्यावरती वर्षभरात काम करणार आहोत. याबद्दल पण आपण असंच काम करत म्हणजे सिंधुदुर्गाचं सब सेंटर आहे, युनिव्हर्सिटी सब सेंटर म्हणून त्यांनी फक्त 2 कप्पे तिथे 2 रूम्स ठेवलेले आहेत. तर युनिव्हर्सिटी सब सेंटर स्ट्रेंथन व्हावा यासाठी आम्ही परत VC भेटतोय, त्याच्यापुढे आंदोलन करतोय. हे इथे असल्यामुळे मला म्हणजे मुंबईतलं हे दिसत नाही, पण मुंबई युनिव्हर्सिटी मेन केंद्र असल्यामुळे तिकडे आपल्या विविध विषय चालू असतात. जसं आपण मागे जस्ट 6 महिन्यापूर्वी चंद्रकांत पाटलांची गाडी अडवली जेव्हा केंद्र मुंबई असलं तरी तुमची संघटना देशभरात आहे. हो. बरोबर ना? देशभरात ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचणी येतात त्या ठिकाणी संघटनेने उभं राहायला पाहिजे की नाही? बरोबर. म्हणजे तुमची जी 1990 पासूनची क्रेज आहे ती कुठेतरी या पट्ट्यात, म्हणजे मी बाकी संपूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या घेत नाही, या कोकणात कुठेतरी कमी झालेली दिसते. तुझं म्हणणं बरोबर. तुम्ही म्हणता तुम्ही प्रसाद देवधरला भगीरथ प्रसिद्ध केलं, शेखर कारलेकर दवाखाना बसला तो का आपल्या बरोबर आणि ते सगळे लोक काय निष्पन्न केलं ते सांग. ते सगळे लोक राजकारणात आहेत आणि विसरलेत परत विद्यार्थी. याला कोण नेते उपस्थित किंवा कोण मोठी माणसं आमचं राहणार? उद्घाटन आता आपण 2-3 प्रस्ताव आहेत, म्हणजे आपले पालकमंत्री सुद्धा याला उद्घाटन येऊ शकतात. फक्त काय एक आमची एक संचालन समिती असते आणि ती संचालन समितीची उद्या बैठक होणार आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फायनलाइज होतील. उद्या एक मोठी बैठक आहे ह्या विषयाची. त्याच्यात उद्घाटन कोणी करायचं, कोण येणार, काय येणार, कारण 2च कार्यक्रम, उद्घाटन आणि हे बाहेरचा कोणतरी जुने कार्यकर्ते सगळे एकत्र या निमित्ताने येतात. विनोद जिजाऊ ह्याच कोकण प्रांतात असल्यामुळे येतील सुद्धा ते.